आज आम्ही म्हणतोय की आम्ही 2100 देणार। लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे। बघा बहिणींनो, फायनली आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। या मुहूर्ताच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पुढचा हप्ता। तर सर्वात मोठी आणि महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे, म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आलेली आहे। या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा न झालेले राज्यभरात नाराजगीचे वातावरण आहे। आता हे पैसे कधी येतील याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा तर बहिणींनो, 8 तारखेला हा GR आलेला होता। 8 तारखेला GR आल्यानंतर आता जवळजवळ 5 ते 6 दिवस वरती झालेले आहे, परंतु तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये। आणि आपण जर बघितलं तर GR आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पैसे जमा होतात, पण GR हून भरपूर दिवस झालेले आहेत, अजूनही बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले नाहीये। बऱ्याचशा बहिणी असा प्रश्न विचारत आहे, आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार की नाही। खरं तर तुम्हाला सांगायला गेलं तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे, अशी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। पण तसं अजून GR मध्ये सांगण्यात आलेलं नाहीये। GR मध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं सांगलं गेलं होतं। या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना दर महिन्याला आर्थिक मदतीमुळे मोठा आधार मिळतोय। मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता रखडल्याने महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। तर बघा, कारण की बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचाच हप्ता आला नाही तर डिसेंबरचा कुठून येणार। डिसेंबर महिन्याचे जवळजवळ 15 दिवस होत आले तरी सुद्धा हप्ता जमा झालेला नाही। अजून नोव्हेंबरचाच हप्ता मिळालेला नाहीये तर डिसेंबरचा कुठून मिळणार असा प्रश्न बहिणींच्या मनामध्ये आलेला आहे। तर बहिणींनो, काळजी करू नका, दोघी हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहे। तर ते कधी मिळणार आहे ते पण सांगते, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। दरम्यान आता नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे म्हणजेच 3000 रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बहिणींनो, 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करता येणार आहे, परंतु तुम्हाला तुमचा हप्ता जमा करायचा असेल तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे KYCची प्रक्रिया। भलेही बहिणींनो तुम्ही KYC केली नसेल तरी नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येऊ शकतो, पण ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांनाच हे पुढचे हप्ते येणार आहे। तर प्रत्येक बहिणींनी KYCची प्रक्रिया करून घेणे गरजेचं आहे। तर बघा, महत्त्वाची अपडेट, राज्यातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी राहणार आहे। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वी किंवा 21 डिसेंबरपूर्वी ही रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजे जवळजवळ आता 5 ते 6 दिवस बाकी राहिलेले आहे। या 5 ते 6 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। याबाबत शासनाकडून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। ही योजना राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे। आणि ही जी काही रक्कम आहे 1500 रुपये, ही रक्कम वाढून तुम्हाला आता 2100 रुपये दिल्या जाईल। याच दरम्यान अपात्र लाभार्थ्यांची छाननीची प्रक्रिया शासनाकडून सुरू आहे। योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा असं सरकारचं म्हणणं आहे। बहिणींनो, तुमचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। तर आपण सर्व अपडेट बघितली। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल।